हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू सिव्हिल ॲडिक्स. तर आफ्टर लॉंग टाईम आता ज्या एक्झाम्स आहेत तुमच्या डोळ्यासमोर ते जर दिसत असतील महाट्रान्सको, जरी मी इथं दिलं असेल महावितरण म्हणजे महाडिस्कॉम आणि महाजनको म्हणजे जनरेशन. तर जनरेशन, डिस्ट्रीब्युशन आणि ट्रान्समिशन हे ते 3 प्रकार आहेत MSCBकडचे. तर त्यापैकी आता महाट्रान्सकोची सगळ्यात गोल्डन ऑपॉर्च्युनिटी आहे सगळ्यांसाठी. तर खास ही एक्झाम आहे, 134 पोस्ट आहेत फ्रेंड्स. आता ही ऑपॉर्च्युनिटी सोडली नाही पाहिजे. मध्येच आता तुम्हाला माहीत असेल AEE किंवा ई लेवलसाठी आणि तुमच्या DE लेवलसाठी एक्झाम कंडक्ट केल्या गेल्या होत्या आणि त्याचेच काही क्वेश्चन्स मला वाटलं की खूप युजफुल राहतील तुम्हाला येणाऱ्या महाट्रान्सकोला. तर आपण ते डिस्कस करणार आहे फ्रेंड्स सिव्हिल ॲडिक्सकडून. आणि वरून ग्रुपवरही मी मेसेज टाकले होते, खूप आधीच का आलं होतं की जरा सब्जेक्ट व्हेरिएशन बघायला भेटलं होतं मागच्या ट्रान्सकोच्या पेपरमध्ये आणि ह्यामध्ये. तर आता जर आपण 3 ॲनालिसिस केले, 2018ला जे ट्रान्सको झालं होतं, त्यानंतर 2022ला आणि आता जे होतं 2025ला, तर तिन्ही ट्रान्सकोटमध्ये व्हेरिएशन्स बघायला भेटलेत सब्जेक्ट्समध्ये. तर ह्यामध्ये कुठले सब्जेक्ट्स वाढलेत, कुठले सब्जेक्ट इन्क्रीज झालेत, कुठले सब्जेक्ट्स कमी झालेत आणि कुठल्या सब्जेक्टची तुम्हाला बेसिक लेवलचं अंडरस्टँडिंग असणं गरजेचं आहे. तर हे आपण फक्त डिस्कस करायला खास तुमच्यासाठी सिव्हिल ॲडिक्सकडून आपण हा व्हिडिओ देत आहे. तर ह्यामध्ये फ्रेंड्स तुम्हाला फक्त समजून घ्यायचं आहे की सब्जेक्ट्स जे मी हायलाईट केलेत कुठले तुमच्या रेड कलरमध्ये, तर ते तुमचे प्रिव्हियस पेपरचे सब्जेक्ट्स आहेत. ठीक आहे, PYQ सब्जेक्ट्स म्हणून आपण त्याला. तर हे PYQ हा PYQ जो आपणच दिलेला आहे ऑलरेडी. खूप लोकांनी तो व्हिडिओ बघितलाही असेल ट्रान्सकोचा 2022चा. त्या व्हिडिओमध्ये मी FM, सॉईल, एन्व्हायरमेंट, बिल्डिंग मटेरियल, CPM, हायवे यावर सगळे क्वेश्चन्स कवर केलेले आहेत. जसा आला होता पेपर तसा डिक्टो कवर केलेला आहे. आणि ह्या वेळेस व्हरायटी काय बघायला भेटली की RCC आलेलं आहे, काही प्रमाणात स्टील आलेलं आहे, SA आलेलं आहे. SAचं पण खूप कमी पार्ट आलेलं आहे, स्टीलचं आहे तसं कमीच आलेलं आहे, एस्टिमेट आलेलं आहे, WRE. पण हा पार्ट जो थोडा मला सरप्राईजिंग वाटला, सर्वे मोस्टली जास्त नाही पण कमीत कमी मिनिमम 5 क्वेश्चन्स तर का होईना प्रत्येक सेटला आलेले आहेत. तर सर्वे लाईटली नका घेऊ यावेळेस. बेसिक लेवलचे सर्वे आहे तर तुम्ही ऑलमोस्ट प्रिपेअर केलेलंच असेल सगळ्यांनी. जे तुमचे नोट्स आहेत तेवढे फक्त वाचून जा. म्हणजे नॉर्मली जर तुम्ही प्रिव्हियस सब्जेक्टवर डिपेंड राहून जाणार असाल तर तुमच्या सगळे नोट्स वाचा, तुमच्या एस्टिमेटिंगच्या नोट्स वाचा, WREच्या वाचा, सर्वेच्या वाचा. कारण काय, कुठलाही सब्जेक्टला लाईटली घेऊ नका, कारण सिलेबस मेन्शन केलेला नाही आहे ट्रान्सकोचा. आपण कन्फर्म सांगू शकत नाही की कुठला सब्जेक्ट किती वेटेजला येईल. तर त्यामुळं बेसिक लेवल ऑफ अंडरस्टँडिंग ठेवा सगळ्या सब्जेक्टचं. स्टीलसाठी बेसिक तुमचे IS कोडचे क्लॉजेस वाचा, बेसिक चॅप्टर्स करा, कनेक्शन्स म्हणा, कॉम्प्रेशन मेंबर म्हणा किंवा प्लास्टिक ॲनालिसिस म्हणा. हे बेसिक जे 3 टॉपिक्स आहेत ते कवर झाले पाहिजे. तर असे कुठले सब टॉपिक कुठले इम्पॉर्टंट आहेत नाही आहेत हे आमच्या सब टॉपिकची एक लिस्ट आहे. तर ती तुम्हाला ग्रुपवर भेटूनच जाईल, ज्यांना माहीत असेल, किंवा आपला ॲप आहे, ॲपवर पण तुम्हाला भेटून जाईल. ठीक आहे, तर तुम्ही त्यावरनं कलेक्ट करू शकता जी पण तुम्हाला इन्फॉर्मेशन किंवा ज्या रिलेटेड व्हिडिओज पाहिला असेल तर ठीक आहे. तर सॉम पण बघायला भेटला नवीन. तर एस्टिमेट जसं तर सब्जेक्ट कुठलेच नवीन नाहीत ॲक्च्युली, सब्जेक्ट सगळे जुने आहेत. पण ट्रान्सकोसाठी विथ रिस्पेक्ट टू प्रिव्हियस इयर मी सांगतो आहे तुम्हाला की आता काय प्रिपेअर, काळजी घ्या. लाईटली पूर्ण ब्लाइंडली डिपेंडंट ऑन PYQ जाऊ नका. तुमचे जे बेसिक नोट्स आहेत, बेसिक अंडरस्टँडिंग ठेवा प्रत्येक सब्जेक्टचं, एवढंच सांगायचं आहे. तर एक डिस्कस करूया आपण सब्जेक्ट. ठीक आहे, महाट्रान्सको तुमच्या जो लेवलचा पेपर होता किंवा AEE लेवलचा पेपर होता त्या पेपरचा विषय आता. तर तो जो मध्ये झाला होता तर त्यामध्ये RCCचे ग्रेड ऑफ कॉन्क्रीट्स विचारलेत, जे जनरली सगळ्यांना माहिती आहे आणि आपण कवर केलेलं आहे ऑलरेडी ह्या सगळ्या गोष्टी कोर्सेसमध्ये. तर M25 असतो. बरं, सिव्हिअर ग्रेडसाठी M30. ठीक आहे, त्यानंतर स्टीलचा स्लेंडरनेस रेशो विचारला होता. कुठला विचारला होता माहीत नाही, पण डेड लोड लाईव्ह लोड कन्सिडर करून चालू आपण 180 आहे. ठीक आहे, त्यानंतर प्लास्टिक ॲनालिसिसमध्ये कॉम्पॅक्ट सेक्शन विचारलं होतं, ज्याचं क्लास 2 असतो कॉम्पॅक्ट सेक्शनचा. रोटेशन कॅपॅसिटी नसती, नो रोटेशन कॅपॅसिटी.
अँड इट डेव्हलप प्लास्टिक मुवमेंट. प्लास्टिक डेव्हलप होती का? येस होती. तर हे बेसिक लेवल ऑफ कॉम्पॅक्ट, सेमी कॉम्पॅक्ट, स्लेंडर हे जे 3-4 सेक्शन आहेत ते करणं गरजेचं आहे. त्यानंतर स्ट्रक्चरची इनडिटर्मिनेसी, मी खूपदा म्हणलं DSDK वर होताच क्वेश्चन. तरच M+R-2J जर तुम्हाला सगळ्यांना फॉर्म्युला माहिती असेल ट्रससाठी, तर डिटर्मिनेट कधी असतो, इनडिटर्मिनेट कधी असतो, स्टेबल कधी असतो. तर M+R जर लेस देन 2J असेल तर काय आहे, M+R ग्रेटर देन 2J असेल तर काय आहे, M+R इक्वल टू 2J असेल तर काय आहे. तर ह्या गोष्टी तुम्हाला करणं अपेक्षित आहे की इक्वल टूला डिटर्मिनेट आहे, जर लेस देन असेल तर अनस्टेबल आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही करणं अपेक्षित आहे. मागच्या PYQमध्ये सांगितलं होतं ट्रान्सकोच्या की कायनेमॅटिक्स जो टॉपिक आहे तो इम्पॉर्टंट आहे फ्लुइड मेकॅनिक्सवाला. तर ह्यामध्ये वेलॉसिटी इक्वेशन्स जे आहेत कायनेमॅटिक्सचं, स्ट्रीमलाईन वरचं इक्वेशन जे आहे dx/u, dy/v, dz/w हे पडलेलं आहे. तर हे तुम्हाला माहीत असणं सगळ्या टॉपिक गरजेचं आहे. तुम्हाला ॲक्सेलरेशनचं इक्वेशन, व्हॉर्टिसिटीचं इक्वेशन, रोटेशनचं इक्वेशन, ह्या सगळ्या इक्वेशनची माहिती ठेवा. कुठले इक्वेशन तुमच्या एक्झामला येऊ शकतं. वेट ऑफ बार काय आहे, 5² 20 mm विचारलं होतं, तर तुम्ही काढू शकता ह्या फॉर्म्युल्याने. ठीक आहे. त्यानंतर तुम्हाला कॅल्क्युलेटर दिलं असेल तर त्यांनी कॅल्क्युलेटही करू शकता, किंवा तुम्ही हँडी कॅल्क्युलेशनची सवय ठेवा. म्हणजे डायरेक्टली 20 × 20 वर 160 असं जरी तुम्ही करू शकता. तर 2 1 जा 2, 8 जा, नंतर 4 2 जा 4, 5 जा 2 1 जा 2.5 आहे त्याचा आन्सर. तर 2.5च्या आसपासचं जे ऑप्शन आहे, तर तुम्ही नॉर्मली विदाऊट एनी कॅल्क्युलेटर्स ट्राय करा फास्ट सॉल्व करायचं. त्यानंतर कॉन्ट्रॅक्टमध्ये इन कॉन्ट्रॅक्ट SD इज रिफंडेड वेन. SD कधी रिफंड करतो, तर हे कवरमध्ये केलेलं आपण कोर्समध्ये. ठीक आहे. तर ह्यामध्ये एनव्हलप ओपनिंग ऑफ टेंडर, एनव्हलप ओपनिंगमध्ये तुम्हाला माहिती E1, E2, E3 3 पार्ट आहेत. एनव्हलप ओपनिंगचे पहिला एलिजिबल क्रायटेरिया जो आहे कॉन्ट्रॅक्टरचा तो बघितला जातो, मग फायनान्शियल बेड, मग टेक्निकल बेड. तर अशा प्रकारे ओपनिंग केलं जातं, हे तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. त्यानंतर सॅल्वेज व्हॅल्यूला हे पण सगळं कवर केलं, पण एक कीवर्ड लक्षात ठेवा, विदाऊट डिसमेंटल्ड. मटेरियलला डिसमेंटल्ड न करता जी व्हॅल्यू बघितली जाते त्याला सॅल्वेज व्हॅल्यू म्हणतो. सॉरी. तर ह्यामध्ये ड्युटी डेल्टाचं रिलेशन 8.64 B/D हे पण सगळं कवर केलेलं आहे कोर्समध्ये. तर ह्यामध्ये ड्युटी डेल्टाचं जे रिलेशन आहे. त्यानंतर आयसोप्लेट म्हणजे इक्वल इव्हॅपोट्रान्सपिरेशन, आयसोक्रोन म्हणजे इक्वल टाईम ऑफ कॉन्सन्ट्रेशन. तीसन पॉलिगॉन एक नवीन बघायला भेटलं. बऱ्यापैकी प्रेसिपिटेशनवरचं एक टॉपिक असतं. तर हे सगळे प्रेसिपिटेशन रिलेटेड, हायड्रोग्राफ रिलेटेड थोडं बघून जा. हायड्रोग्राफ, प्रेसिपिटेशन, तुमचं जे बेसिक फ्लड राउटिंगचा पार्ट आहे हायड्रोलॉजीमधला, बेसिक थोडंसं सगळ्या गोष्टी येणं गरजेचं आहे. जास्त पण नाही म्हणत मी, डेप्थमध्ये करा. P1 E1 P2 E2 हे वेटेड ॲव्हरेजनी काढलं जातं, ॲव्हरेज प्रेसिपिटेशन. ठीक आहे. तर ह्यामध्ये मॅग्नेटिक डिक्लेशनचा फॉर्म्युला काय आहे, ट्रू बेरिंगकडून मॅग्नेटिक बेरिंग प्लस डिक्लेशन. तर प्लस कधी घेतो, ईस्टर्नला. त्यानंतर निगेटिव्ह कधी घेतो, वेस्टर्नला. हे सगळं माहीत असणं आता गरजेचं, सगळं कवर केलेलं आहे आपण. लाईन ऑफ कॉलिमेशन, इंटरसेक्शन, ह्यामध्ये कीवर्ड लक्षात ठेवा फक्त, इंटरसेक्शन ऑफ हॉरिझॉन्टल अँड व्हर्टिकल. इंटरसेक्शन कुठं असलं पाहिजे, हॉरिझॉन्टल व्हर्टिकल हेअरचं, आणि ऑप्टिकल सेंटर ऑफ ऑब्जेक्ट क्लास हे कीवर्ड आणि कंटिन्युएशन. बस ह्या 3 गोष्टी बघितल्या की लाईन ऑफ कॉलिमेशन म्हणून द्यायचं. तर ह्यामध्ये जी डायग्राम आहे ती बघून घ्या. ठीक आहे. 4 बेरिंग बॅक बेरिंगचं कन्व्हर्जन कसं असतं ते बघून घ्या. हे विचारलेलं, हे कवर केलेलं आहे आपण ऑलरेडी. चेक लेवलिंग म्हणजे काय, चेक लेवलिंग म्हणजे तुम्हाला माहिती की ॲक्युरेसी चेक करतो आपण एस्टॅब्लिश बेंचमार्कची, त्याला चेक लेवलिंग हे ऑलरेडी कवर केलेलं आहे. त्यानंतर ॲक्टिव्हिटी, हे पण ॲक्च्युली कवर तर सगळं केलेलं आहे, पण मी फास्टमध्ये तुमची अजून एकदा रिव्हिजन हवी म्हणून दिलं. तर असं समजू नका की हे जे बाकीच्या गोष्टी आहेत हे काय कोर्समधल्या आल्या नाहीत. सगळ्या गोष्टी आलेल्याच आहेत, ऑलरेडी आलेल्या आहेत. 100% पेपर सगळं आलेलं आहे, पण फक्त काही क्वेश्चन्स जे आले नसतील किंवा काही तुम्हाला डोक्यात नसतील तर ते रिवाईज होण्यासाठी मी परत सांगतोय. तर IP ओवर पर्सेंटेज फायनर लेस दॅन 2 मायक्रॉन. तर IP म्हणजे काय, तुमचं प्लास्टिसिटी इंडेक्स. तर WL-WP हा तुमचा फॉर्म्युला IPचा, डिवायडेड बाय पर्सेंटेज मायक्रॉन फायनर लेस दॅन 2 मायक्रॉन.
तर ठीक आहे. तर रेसिड्युअल क्लोरीनला कुठली टेस्ट आहे? ऑर्थोरोडिलिन टेस्ट आहे. तसंच डिओला विचारू शकतात, विंकलर टेस्ट असते. तर ठीक आहे. त्यामुळं बऱ्यापैकी तुम्हाला ज्या पण गोष्टी येतील येत नाहीत सगळा बघून घ्या एकदा. फास्टमध्ये तुमचं रिव्हिजन झालं पाहिजे. सॉन्डनेससाठी लीच ॲटलेर ॲपरेटस, ऑटोक्लेव्ह ॲपरेटस. ऑटोक्लेव्हसाठी लाईम आणि मॅग्नेशिया डिटेक्ट करतं. फ्री लाईमला डिटेक्ट करण्यासाठी लीच ॲटलेर ॲप म्हणजे आता खूप लोकांना समजले ॲप म्हणजे झालं मोबाईलचं ॲप नाही, ॲपरेटस आहे. ठीक आहे. तर खूप लोकांना लीच ॲटलेर ॲप असं कुठलं आलं आहे का बघतील, लगेच डाउनलोड करतील लीच ॲटलेर ॲप. तर असं काही करू नका. तर त्यामध्ये बिल्डिंग मटेरियलचं काही पार्ट जर इथं बिल्डिंग मटेरियल नाही, इथं एन्व्हायरमेंट पाहिजे आणि हा बिल्डिंग मटेरियलचा पार्ट होता. तर एन्व्हायरमेंटमध्ये तुम्हाला माहिती स्टँडर्ड व्हॅल्यूज विचारतात CPCBनुसार. कशाच्या? SPMच्या, सस्पेंडेड पर्टिक्युलेट मॅटर. सस्पेंडेड पर्टिक्युलेट मॅटर म्हणजे कुठलं आहे? PM10, PM2.5. तर हे दोन आहेत. PM10ची व्हॅल्यू किती होती? 100 मायक्रोग्रॅम पर मीटर क्यूब आणि PM2.5ची किती होती? 60 मायक्रोग्रॅम पर मीटर क्यूब. तर ह्या गोष्टी विचारल्या होत्या पेपरला. त्यानंतर एक्सपेक्टेड टाईमचं जे न्यूमरिकल आहे ते सगळ्यांना येतं. TP T0 + 40m/6 ह्याचं वेटेड ॲव्हरेज घेतलं म्हणजे ह्याचं 1, ह्याचं 4, ह्याचं 1, 1 + 4 + 1 हे 6 खाली आलं. तर त्यानंतर हे जे आहे तुमचं Z, तर झेडमध्ये TS - T/σ. झेड 0ला किती? 50% प्रोबॅबिलिटी राहते. तर हे अशा गोष्टी काहीतरी प्रोबॅबिलिटी फॅक्टर्सवर विचारलेल्या होत्या. तर ह्या सगळ्या कवर करणं गरजेचं आहे. कॅम्बर तर यार बस झालं आहे. तर कॅम्बर तुम्ही बघून घ्या, कोर्समध्ये ऑलरेडी कवर केलेलं आहे. कॅम्बर तुम्हाला सगळं माहिती आहे. हॅवी रेनफॉल, लाईट रेनफॉल किती % आहे, 4% कशाला असतं, बाकी सगळं 3% कशाला असतं, 2.5, 1.7 हे सगळे कॅम्बरचे व्हॅल्यूज बघून घ्या. त्यानंतर आता जो बघूया आपण DEचा पेपर, तो होता AEचा. तर खूप लोक म्हणले की AEEचा जो पेपर होता तो पण सोपा होता खूप, आणि DEचा पेपर जो स्टुडंट होते त्यांना सोपा होता, पण जे खूप वर्षांनंतर पेपर दिले असेल म्हणजे जे ॲज कुठंतरी प्रायव्हेट जॉब करत असतील किंवा गव्हर्मेंट जॉब करत असतील तर त्या लोकांसाठी थोडासा टफ गेला असं ऐकण्यात येत आहे. पण स्टील पेपर वॉज इझी अकॉर्डिंग टू आवर ॲनालिसिस. जर तुम्ही फॉलो केले असेल मागचे व्हिडिओज, कवर्स फॉलो केला असेल व्यवस्थित तर खूप इझी होता. आयर्न सल्फाईडमुळे कुठला डिफेक्ट येतो ब्रिकमध्ये? तर डार्क स्पॉट. कॅन्टिलिव्हर बीम विथ UDLचं थीटा किती? WL3/6 आहे. टू लॉंग टू शॉर्टचं न्यूमरिकल कवर केलेलं आहे कोर्समध्ये. युनिट हायड्रोग्राफ पण कवर केलेलं आहे. त्याचे ॲझम्पशन, टाईम इनव्हॅरियन्स, लिनियर रिस्पॉन्स, सिम्पल क्वेश्चन होता. इरिगेशनमध्ये ड्युटी डेल्टा रिलेशन परत आलेला आहे, तोच क्वेश्चन. स्पॅन्ड्रल एक्सटिरियर बीम हॉरिझॉन्टल मेंबर असतो. तर एक्सटिरियल तुमचं वॉल जे आहे त्याच्यावरची जी बीम आहे तर त्याला स्पॅन्ड्रल म्हणतात. तर बीम आहे शेवटी. ठीक आहे. तर स्पॅन्ड्रल काय आहे, कॉलम आहे का बीम आहे असं विचारलं होतं. सिम्पल ह्याचा आन्सर आहे बीम. नंतर कंबाईन करेक्शन किती आहे? 0.0673 D². हा सगळ्यात सोपा क्वेश्चन. WCBला कन्वर्ट करा तुम्ही RBवरून. RB दिलेलं नॉट 25S, तर 360मधून 25 मायनस केलं 335 डिग्री. कारण आपण जो तुमचा हा मेजर करतो कुठला WCB, तो कायम नॉर्थपासून करतो. तर हे कुठंतरी डोक्यात ठेवा. आणि तुमचा जो हा आहे कुठला RB, तर RB जिथून जवळ आहे तिथून नॉर्थपासून जवळ आहे तर नॉर्थ, साऊथपासून जवळ तर साऊथ. ठीक आहे. तर त्यानंतर इनर पार्ट ऑफ टिंबर पिथ. सुपरक्लोरेशनचं जे आहे लिमिट किती होतं, किती लिमिट नंतर ऑफ ॲडिशन ऑफ क्लोरीन आपण सुपरक्लोरेशन म्हणतो 5 to 15 ppm. ठीक आहे, त्याचं लिमिट आहे. त्यानंतर नॉईज डेसिबल डेसाठी 50, नाईटसाठी 40. सुपर एलिव्हेशनसाठी मिक्स डिझाईन सगळ्यांना माहीत पाहिजे. 20/225 का म्हणतो आपण, तर हॉरिझॉन्टल कर्वनं चालताना काय सगळ्या गाड्यांचा जो वेलॉसिटी ती सेम नसते, तर मिक्स वेलॉसिटी 25% आपण रिडक्शन करतो हॉरिझॉन्टल कर्व्हवर. तर त्याला आपण काय करतो 20/225 R घेतो. त्यानंतर वार्निश काय आहे हे कवर केलेलं आहे सगळं. वार्निश कवर केलेलं आहे. तुमचं मुलियन व्हर्टिकल मेंबर जे विच डिवाइड्स डोअर और विंडो युनिट्स, तर युनिट्सला जे डिवाइड करणारा मेंबर आहे व्हर्टिकल मेंबर खूप इम्पॉर्टंट आहे. हॉरिझॉन्टलला ट्रान्सम म्हणतो आपण, व्हर्टिकलला तुमचं मुलियन म्हणतो. ठीक आहे. तर यामध्ये LOI हे तर खूप कमी लोकांना माहीत असेल कारण ही शासकीय भाषा आहे. हे विचारलेलं आहे थोडं, कारण पेपरमध्ये कसं होतं
असं गृहीत धरलं होतं की काही काही लोक डिपार्टमेंटकडून आलेले आहेत, तर त्यांना माहीत असल्या पाहिजे ह्या गोष्टी. तर LOI काय, LOA काय, WO काय, CC काय. तर ह्यामध्ये LOI म्हणजे लेटर ऑफ इंटेंट हे सगळे टेंडर प्रोसिजर आहे. तर ह्यामध्ये कॉन्ट्रॅक्टर जेव्हा तुमचं अप्लाय करतो एखाद्या टेंडरसाठी, तर त्यामध्ये फर्स्ट ऑफ ऑल ही नीड्स टू नो हिज इंटेंट, की आपल्याला काय पाहिजे, त्याचं इंटेंट माहीत पाहिजे की काम करायचं बाबा त्याला, लेटर ऑफ इंटेंट. त्यानंतर लेटर ऑफ तुमचं ॲक्सेप्टन्स म्हणतो, की त्याला इंटेंट का आलं की काम करायचं, मग त्याला ॲक्सेप्टन्स द्यायचं की ॲक्सेप्ट करायचं, येस ओके म्हणायचं. लेटर ऑफ अवॉर्ड पण म्हणतो, ॲक्सेप्टन्स पण म्हणतो, अवॉर्ड. तर अवॉर्ड म्हणतो ह्याला. त्यानंतर WO, मग त्याला अवॉर्ड झालं की वर्क ऑर्डर म्हणतो. वर्क ऑर्डर म्हणजे त्याला डायरेक्टली फील्डवर तुमचं कामाला पाठवून द्यायचं. तर ह्यामध्ये वर्क ऑर्डर दिली की तो काम सुरू करेल. तर अशी प्रोसिजर आहे. पहिले इंटेंट आहे, मग अवॉर्ड आहे, मग वर्क ऑर्डर आहे, किंवा लेटर ऑफ ॲक्सेप्टन्स पण म्हणू शकतात. ठीक आहे. आणि डेप्रिशिएशनचा फॉर्म्युला P/SB/N आणि आयटम रेट कॉन्ट्रॅक्ट हा कोर्समध्ये कव्हर केला आहे. तर फ्रेंड्स, हा सिम्पल गोष्ट जी सांगायची होती ह्या व्हिडिओतून, हीच सांगायची होती. खूप फास्टमध्ये कव्हर केलं आहे. तर वेळ तुमच्याकडे कमी आहे, माझ्याकडे वेळ कमी आहे, आणि तुम्हाला खूप मिनिमम टाईममध्ये मॅक्झिमम आउटपुट देण्याचं ऑलवेज वी टेक एफर्ट्स फॉर दॅट, की मिनिमम टाईममध्ये मॅक्झिमम मुलांना मॅक्झिमम एफर्ट्स भेटावे आणि मॅक्झिमम आउटपुट त्यातून भेटावं. तर ह्यामुळं आपण काय केलेलं आहे, एकदम शॉर्टमध्ये ही ॲनालिसिस दिली आहे. करता तर खूप डिटेलमध्ये आलं असतं, पण वेळ पण कमी आहे आणि तुमच्याकडे टाईम कमी आहे स्टडीला. तर फास्टमध्ये तुम्ही ह्या सब्जेक्ट्सवर काम करा आणि लवकरात लवकर महाट्रान्सको फ्रेंड्स क्रॅक करून ऑफिसर व्हा आणि तुमचा ड्रीम जॉब घ्या. बाकीच्या सगळ्या गोष्टी कोर्समध्ये कव्हर केल्या आहेत. थँक्यू फॉर वॉचिंग सिव्हिल ॲडिक्ट.